नमस्कार साहित्य उत्सव. मी हर्षदा. माणसाला प्रगल्भ बनवतो तो कायदा, समाजाला सुव्यवस्थित बनवतो तो कायदा आणि राष्ट्राला संपन्न बनवतो तोही कायदाच. व्यवस्था सुदृढ, कल्याणकारी आणि भेदभाव विरहित करायची असेल तर कायदा बनवणं अपरिहार्य असतं. स्वतंत्र भारतात प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी विविध कायदे बनवले गेले आणि ते अंमलातही आणले गेले. परंतु शारीरिक किंवा बौद्धिक अक्षमतेमुळे दिव्यांग म्हणून, अपंग म्हणून संबोधला गेलेला एक खूप मोठा वर्ग वर्षानुवर्ष, शतकानुशतक उपेक्षित राहिला. या दिव्यांगांना भेदभाव विरहित सन्मानाचं जीवन जगता यावं, प्रत्येक क्षेत्रात त्यांना संधी उपलब्ध व्हावी म्हणून भारत सरकारने 28 डिसेंबर 2016 रोजी दिव्यांग अधिकारिता अधिनियम 2016 हा कायदा संमत केला आणि दिव्यांगांच्या प्रगतीचा खऱ्या अर्थाने शुभारंभ झाला. आपणही समजून घेणार आहोत दिव्यांग अधिनियम रघुनाथ बारड यांच्यासोबत साहित्य उत्सवच्या विशेष सदरातून मुक्ती देणारा कायदा. आता आपण नवीन 6वं प्रकरण सुरू करणार आहोत. अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम 2016च्या प्रकरण 6 नुसार, अर्थात ज्या तरतुदी आपल्यासाठी केलेल्या आहेत ते निशुल्क शिक्षणासंबंधातलं प्रकरण आहे आणि अतिशय सुंदर तरतुदी या प्रकरणामध्ये अपंग व्यक्तींच्या शिक्षणासंबंधात आणि विकासासंबंधामध्ये केलेल्या आहेत. ह्या तरतुदी करत असताना अर्थातच लक्षणीय अपंगत्व असलेल्या, म्हणजे प्रकरण 6 त्याचं नाव आहे ते सांगतोय, लक्षणीय अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठी विशेष तरतुदी असं या प्रकरणाचं नाव आहे. आणि कलम 31 आहे ह्या 6व्या प्रकरणाचं. लक्षणीय अपंगत्व असलेल्या मुलांसाठी विनामूल्य शिक्षण. त्या 31 मध्ये उपकलम 1 आहे, मुलांना विनामूल्य व सक्तीचे शिक्षण अधिकार अधिनियम सन 2009च्या कलम 35व्या कलमाच्या आधारे नियमात न सामावलेल्या लक्षणीय बेंचमार्क अपंगत्व असलेल्या 6 ते 18 वर्ष वयोगटातील वर्षांच्या दरम्यानच्या या प्रत्येक मुलाला आसपासच्या शाळेत व त्याच्या निवडीच्या शाळेत विनामूल्य शिक्षणाचा अधिकार असेल. 31 मध्ये उपकलम 2 दिलेलं आहे, सुयोग्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी ह्याची खात्री करावी की लक्षणीय अपंगत्व असलेल्या प्रत्येक बालकाला त्याच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत सुयोग्य वातावरण असलेल्या शिक्षणासाठी विनामूल्य शिक्षण आणि विनामूल्य प्रवेश असेल. 31 इथं 31वं कलम संपलं, आता 32वं कलम सुरू होतं आहे. उच्च शैक्षणिक संस्थांत आरक्षण
त्याच्या 32मध्ये उपकलम 1 आहे, उच्च शिक्षण देणाऱ्या शासकीय संस्था अपंग व्यक्तींसाठी आणि इतर सरकारी मदत स्वीकारणाऱ्या उच्च शैक्षणिक देणाऱ्या संस्थांच्या मधून लक्षणीय बेंचमार्क अपंग व्यक्तींसाठी 5% कमी राखीव जागा राखून ठेवल्यास चालणार नाही. म्हणजेच 5% आरक्षण असेल असा त्याचा दुसरा अर्थ आहे. 32 उपकलम 2 मध्ये आहे, लक्षणीय अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठी उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थेत प्रवेशासाठी वयोमर्यादा 5 वर्षांनी शिथिल केली जाईल. 32वं कलम संपलं, 33वं सुरू होत आहे. आरक्षण योग्य पदांची ओळख. सुयोग्य शासनांनी असे करावे. 1. नोकरीच्या संदर्भात सदर श्रेणीतील लक्षणीय अपंगत्व असलेल्या व्यक्तींकडून भरली जाऊ शकतील अशा आस्थापनांनी पदे हेरून विभाग 34 मधील तरतुदींप्रमाणे राखीव ठेवावीत. 2 मध्ये दिलेलं आहे, 33च्या उपकलम 2 मध्ये अशी पदे ओळखण्यासाठी लक्षणीय अपंगत्व असलेल्या व्यक्तींच्या प्रतिनिधींसह एक तज्ज्ञ समिती स्थापावी. आणि 3 मध्ये दिलेले ओळखलेल्या पदांचा किंवा निश्चित केलेल्या पदांचा विशिष्ट काळाने निश्चितपणे आढावा घेण्यात यावा. आणि कलम 34 आहे आरक्षण. त्या 34 मध्ये उपकलम 1 प्रमाणे सुयोग्य शासनाने प्रत्येक शासकीय आस्थापनेत प्रत्येक गटातील त्या श्रेणीतील एकूण पदांच्या निदान 4% पदे तरी लक्षणीय अपंगत्व असलेल्या व्यक्ती नेमूनच भरावीत अशी सक्ती केलेली आहे. ज्यातील प्रत्येकी 1% पदे लक्षणीय अपंगत्व सदराच्या कलम A, B आणि C खाली येणाऱ्या साठी आरक्षित असावीत. आणि 1% पदे लक्षणीय अपंगत्व सदराच्या कलम D आणि E खाली येणाऱ्यांसाठी आरक्षित असली पाहिजेत, जी असतात. तर आता ज्या रेल्वेच्या परीक्षा म्हणजे पोस्टाच्या परीक्षा ज्या काल परवा अर्ज निघाले त्याच्यामध्ये विचारलं आहे तुम्ही अपंगाच्या कोणत्या प्रकारामध्ये मोडतात. तर आपल्याला हे नीट सांगता आलं पाहिजे म्हणून लक्षात ठेवा खास करून की कोणत्याही परीक्षेमध्ये अंधत्व आणि अल्पदृष्टी किंवा क्षीणदृष्टी असलेल्या व्यक्ती PWDच्या A प्रकारामध्ये विहित केलेलं आहे कायद्याने आपल्याला. PWDचा A प्रकार. त्यानंतर बहिरेपणा आणि श्रवणशक्तीचा अभाव असलेल्या व्यक्तींना PWDच्या B प्रकारामध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर हातापायाचे हालचालींची असमर्थता, सेरेब्रल पल्सी म्हणजे मेंदूचा पक्षघात असलेले लोक, बरा झालेला कुष्ठरोग, बुटकेपणा, ॲसिड हल्ल्यातले बळी आणि स्नायू दुर्बलता असे जे 6 प्रकार आहेत या सगळ्यांना अर्थातच C मध्ये टाकलेलं आहे. त्यांनी PWD C असा उल्लेख केला पाहिजे आपला अर्ज कोणताही भरताना जर विचारलं तर. आणि D मध्ये आत्मकेंद्रितपणा, बौद्धिक असमर्थता, विशिष्ट शैक्षणिक असमर्थता आणि मानसिक आजार
या अपंगत्व प्रकारांचा उल्लेख हा डी प्रकारामध्ये आहे, म्हणून त्या व्यक्तींनी PWD लिहायचं आणि प्रत्येक श्रेणीतील ज्ञात पदांतून बहुविध असमर्थता कलम ई पासून, म्हणजे 2 प्रकारच्या अथवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व ज्याला आहे अशा बहुविकलांग व्यक्तींसाठी ई असं लिहायचं, PWD. तर असं हे आहे. जर सुयोग्य सरकारांनी वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांनुसार असल्यास राखीव जागांमधून बढत्या द्याव्यात. जर सुयोग्य शासनांनी प्रमुख आयुक्त किंवा राज्य आयुक्त यांच्याशी सल्लामसलत करून जसे असेल त्याप्रमाणे कोणत्याही शासकीय आस्थापनेत जशा प्रकारे काम चालवले जाते त्यानुसार अधिसूचनेद्वारे आणि तशा अटींचे अधीन राहून जर काही असतील तर अशा अधिसूचनांमध्ये निर्देश केल्याप्रमाणे ह्या विभागाच्या तरतुदींतून कोणत्याही शासकीय आस्थापना वगळून नेमणुका करण्यात 2 मध्ये दिलेलं आहे. उपकलम 2 मध्ये 34. जर एखादी नेमणूक वर्षात लक्षणीय अपंगत्व व्यक्ती उपलब्ध नसल्यास एखाद्या नोकरीच्या जागी नेमणूक झाली नसेल तर किंवा अन्य एखाद्या पुरेशा कारणामुळे लक्षणीय अपंगत्व व्यक्तींची त्या जागी नेमणूक झाली नसेल तर पुढील नेमणूक वर्षाला ती केली जावी आणि तेव्हाही त्या जागी नेमणूक झाली नसेल तर त्या पुढील नेमणूक वर्षात ती नेमणूक केली जावी आणि जर पुढच्या नेमणूक वर्षाला त्या जागी नेमणूक झाली नसेल तर त्या पुढच्या वर्षीही योग्य लक्षणीय अपंगत्व व्यक्ती उपलब्ध झाली नाही तर प्रथम ती जागा त्या 5 श्रेणीत अदलाबदल करून भरली जावी आणि फक्त त्याच वेळी जर लक्षणीय अपंगत्व व्यक्ती नेमणुकीत उपलब्ध झालेले नाही तर तो प्रयोक्ता नोकरीदाता त्या जागी अपंगत्व नसलेल्या व्यक्तींची नेमणूक करू शकतो. जर एखाद्या आस्थापनेतील नोकरीचे स्वरूप असे असेल की जेथे दिलेल्या श्रेणीतील व्यक्तीला नोकरी देता येऊ शकत नसेल तर सुयोग्य त्या शासनाच्या पूर्व संमतीने नोकऱ्या 5 श्रेणीत अदलाबदलीने देण्यात याव्यात. 34 मध्ये उपकलम 3 आहे. सुयोग्य शासन जर त्यांना योग्य वाटले तर अधिसूचनेद्वारे लक्षणीय अपंगत्व व्यक्तींना नोकरी प्रवेशाच्या वयोमर्यादेत वाढीची सवलत देऊ शकेल. तर असं हे 34व कलम आहे, अत्यंत महत्त्वाचं, आणि ते इथे संपलेलं आहे.
यानंतर या कलमाच्या संबंधात नियुक्तीच्या जाहिरातीकडे व्यवस्थित लक्ष ठेवून काय लिहिलेलं आहे त्याकडे लक्ष दिलं तर व्यवस्थित आपल्याला बोध होऊ शकतो आणि त्याप्रमाणे आपल्या प्रवर्गात आपल्याला अर्ज करणं हे सोपं जाऊ शकतं. आता याच्यानंतर 35व जे कलम आहे ते आपण जे खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी देणारे लोक आहेत किंवा खाजगी क्षेत्रात एकूण अपंग व्यक्तींना असलेल्या एकूण कर्मचाऱ्यांच्या 5% नोकरी उपलब्ध करून द्यावी आणि जर असं दिलं तर त्यांना प्रोत्साहन भत्ता शासनाने द्यावा अशी तरतूद त्या 35व्या कलमामध्ये ही करण्यात आलेली आहे. तसंच त्याच्यामध्ये अशी देखील तरतूद आहे की खाजगी मालक किंवा काही खाजगी कंपन्या ज्या आहेत त्यांना विशिष्ट अशी सवलत देऊन विशिष्ट टक्के काही इन्कम टॅक्समध्ये सूट द्यायची जेणेकरून त्यांनी जास्तीत जास्त अंध अपंगांना नोकऱ्या द्याव्यात. पण दुर्दैवाने आपल्या संस्थांचं पण त्याकडे दुर्लक्ष असतं, आपली अंमलबजावणी कमी पडते. 36व्या कलमामध्ये विशेष रोजगार विनिमय कार्यालयाबद्दल माहिती आलेली आहे. स्पेशल एम्प्लॉयमेंट एक्सचेंज किंवा स्पेशल रोजगार विनिमय कार्यालय असं त्याला मराठीत म्हटलं जातं. त्यामार्फत जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार जे विहित करेल त्या सूचनांप्रमाणे आस्थापनांकडून अपंग व्यक्तींची माहिती किंवा त्यांच्या नेमणुकांची किंवा त्यांच्या सुयोग्य पदांची किंवा त्यांच्या असलेल्या जागांची माहिती मिळवणं, ती एकत्र करणं आणि अपंग व्यक्तींना एकत्र करणं, त्याचं नाव नोंदणीकरण करून जशा जागा उपलब्ध होतील तशा जागा त्यांना उपलब्ध करून देणं, एकूणच कार्यालयांकडून माहिती गोळा करणं आणि अपंग व्यक्तींना त्यांची सुयोग्य पदाबद्दलची माहिती आणि जागांबद्दल कळवणं, अशी कामं ही रोजगार विनिमय कार्यालयाला करावी लागतात. आज रोजगार विनिमय कार्यालयाचं नाव हे बदललं आहे, कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार कार्यालय असं त्याचं नाव झालेलं आहे. 37वं जे कलम आहे ते आहे अर्थातच विशेष योजना आणि विकास कार्यक्रम असं त्याचं शीर्षक आहे आणि त्या अंतर्गत सुयोग्य सरकार आणि स्थानिक प्राधिकरणे हे अधिसूचनेद्वारे अशा काही योजना तयार करू शकतात, अशा काही कार्यक्रमांची निर्मिती करू शकतात ज्याद्वारे अपंग असणाऱ्या व्यक्तींना किंवा लक्षणीय अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना काही कार्यक्रम, योजना आणि तरतुदी पुरवल्या जाऊ शकतात, ज्या विशेष तरतुदी म्हणून लक्षात घेतल्या जातात. तर त्या 37अ मध्ये आहे 5% आरक्षण हे अपंग व्यक्तींना घरासाठीची जमीन आणि शेतीसाठीची जमीन यांचा ताबा घेण्यासाठी असेल. म्हणजे एकूण जमिनीचा ताबा देत असताना तिच्या 5% जमीन ही अंधापंगांना द्यावी किंवा त्यांना मिळेल असं पाहावं. तसंच सर्व ज्या संबंधित योजना आहेत किंवा विकास कार्यक्रम आहेत, अशा सर्व विकास कार्यक्रमांमध्ये या 5% हे सगळं करत असताना लक्षणीय अपंगत्व असणाऱ्या महिलांना प्राधान्य असावं असं बंधन घालण्यात आलेलं आहे. 37B मध्ये अर्थातच
5% जागा किंवा 5% आरक्षण हे सर्व दारिद्र्य निर्मूलन योजना ज्या आहेत त्या दारिद्र्य निर्मूलन योजनांमध्ये दारिद्र्य रेषेखाली एकूण जे योजना आहेत त्यापैकी 5% योजना किंवा प्रत्येक योजनेमध्ये किमान 5% अंधापंगांना दारिद्र्य रेषेखालच्या घेतलं जाईल अशी तरतूद त्यात आहे. अर्थात या विविध विकासात्मक कार्यक्रम आणि सेवा योजना प्राधान्याने यात देखील महिलांना किंवा लक्षणीय अपंगत्व असणाऱ्या महिलांना प्राधान्य असावं या 5% सुद्धा. आणि 37C मध्ये असं दिलेलं आहे की 5% रिझर्वेशन किंवा आरक्षण हे अर्थातच जमिनीच्या ताब्यामध्ये असेल, पण ते सवलतीच्या दरामध्ये असेल. एक तर सवलतीच्या दरामध्ये त्याची विक्री करता येईल, खरेदी करता येईल, किंवा सवलतीच्या दरामध्ये भाडेपट्ट्याने त्या जागा इतरांना जशा दिल्या जातात तशा दिल्या जातील. आणि त्यामध्ये काही जमिनी ह्या काही हेतूंसाठी राखीव ठेवायला सांगितले, जसं गृह, निवारा, त्याच्यानंतर व्यवसाय उभारणी, धंदा स्थापन करणे, करमणूक केंद्र स्थापन करणे, त्याच्यानंतर मनोरंजन केंद्र उभारण्यासाठी, याशिवाय उत्पादन केंद्राच्या स्थापनेसाठी अशा जमिनीचा वापर हा करता येईल. याबरोबरच हे प्रकरण संपलं. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.